चिरंजीव यशवंतराव महाराज, त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या कागलकर घाडगे घराण्यातला, म्हणजे शाहू महाराजांचं जनक घराणं. त्यांचं पूर्वीचं नाव चंद्रप्रभा. लग्नानंतर त्या संयोगिता महाराणी साहेब म्हणून इंदोरला आल्या. तर ते लग्न 1924 साली झालं इंदोरमध्येच. त्यावेळेला शाहू महाराज हयात नव्हते दुर्दैवाने, पण ते लग्न इंदोरमध्ये झालं, त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर अनेक धनगर मराठा विवाह त्या काळात झाले. दुसरं त्यांच्यानंतरचं जे लग्न झालं ते आमच्या आजींचं झालं. आमच्या आजी या संताजी घोरपडेंचं जे कुटुंब आहे किंवा म्हाळोजी बाबा घोरपडेंचं जे कुटुंब आहे गजेंद्रगडचं, तर ते गजेंद्रगडच्या घोरपडे घराण्यातून आमच्या आजी आहेत. आणि आमच्या आजींचं लग्न कोल्हापूरच्या राजवाड्यात झालेलं आहे. शहाजी महाराज त्यावेळेला कोल्हापूरचे छत्रपती होते, तर तिथं ते आमच्या आजींचं लग्न झालेलं आहे. आणि शहाजी महाराजांनी त्याच्यात मोठा इनिशिएटिव्ह घेतला, शहाजी छत्रपती. आणि हे सगळी फॅमिली आमची तिथंच न्यू पॅलेसवर त्यावेळेला राहायला होती, तिथंच कोल्हापूरला ते लग्न झालं. त्याच्यानंतर एक विवाह जो झाला तो आपल्याला आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोसची, तर त्यांचे जे सेनापती होते जगन्नाथराव भोसले, ते तिरोडकर भोसले, म्हणजे सावंतवाडीच्या जवळ तिरोडा म्हणून आहे, तर तिथले तिरोडकर भोसले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ते टॉप ऑफिसर, कमांडिंग ऑफिसर होते. तर त्यांची कन्या उषा मामी आम्ही त्यांना म्हणतो, तर त्या इंदोरला सरदार मतकरांच्याकडे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इंदोरला जे यशवंतराव महाराजांचे मामा होते गावडे फॅमिली, सरदार गावडे, त्यांच्यामध्ये निप्पाणकर जे आहेत, निप्पाणीचे, म्हणजे कोल्हापूर आणि कागलच्या पुढे गेला तर निप्पाणकर म्हणजे नाईक निंबाळकर असते, पण ते देसाई निप्पाणकर असं आडनाव लावतात. निप्पाणी संस्थान होतं, तर त्या संस्थानातल्या कन्या तिथं सरदार गावडे फॅमिलीमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर देऊळगाव राजा जाधवराव, त्यांच्यातल्या कन्या आमच्या होळकर घराण्यामध्ये दिलेल्या आहेत. बडोद्याला राजे शिर्के फॅमिलीमध्ये होळकरांची मुलगी दिलेली आहे. त्याच्यानंतर ग्वालियरला सरदार पाटणकर आहेत, त्यांच्यामध्ये इंदोरच्या सरदार गावडेंची मुलगी तिकडं दिलेली आहे. त्याच्यातला पहिला